नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या के नॉलेज चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी आवश्यक पेपर क्रमांक 1 विषय मराठी व गणित याची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। पाहूया प्रश्न क्रमांक 1 ते 3 साठी सूचना। खालील उत्तरे वाचा व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधा। तुम्ही हा उत्तर व्यवस्थित काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यावर आधारित तीनही प्रश्न सोडवायचे आहेत। त्यासाठी व्हिडिओ थोडा पॉज करा आणि उत्तर व्यवस्थित वाचा। इथे मी डायरेक्टली क्वेश्चन घेत आहे। प्रश्न क्रमांक 1, छान गातो म्हणून पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणावे? पर्याय 1 पोपट, 2 गरुड, 3 मोर, 4 कोकिळ। उत्तरात उल्लेख आल्याप्रमाणे छान गातो म्हणून पक्ष्यांचा राजा कोकिळेला म्हणावे, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 2, राजा होण्यासाठी पक्षाकडे कोणता गुण असावा? पर्याय पाहूया। 1 गोड बोलणारा, 2 उंच उंच उडणारा, 3 राजाने एक पाऊल टाकले की सर्वांनी त्याच्याकडे पाहावे, 4 तो शांत असावा। उत्तरात उल्लेख आल्याप्रमाणे पर्याय क्रमांक 3 राजाने एक पाऊल टाकले की सर्वांनी त्याकडे पाहावे, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न क्रमांक 3, पर्यायातील कोणत्या शब्दाचा समानार्थी शब्द उत्तरात आलेला आहे? पर्याय अ शुक, शुक म्हणजे पोपट, तर पोपट वरील उतार्यामध्ये पोपट हा शब्द आलेला आहे, म्हणजेच शुक या अर्थाचा समानार्थी शब्द उतार्यात आलेला आहे। व काक, काक म्हणजे कावळा, तर कावळा किंवा काक हे दोन्हीही उतार्यामध्ये आलेले शब्द नाही आहेत। पर्याय क्रमांक क खगेंद्र, खगेंद्र म्हणजेच गरुड, गरुडासाठी खगेंद्र हा समानार्थी शब्द आहे, तर उतार्यामध्ये गरुड या पक्षाचा उल्लेख आलेला आहे, म्हणजेच खगेंद्र हा गरुडासाठी समानार्थी शब्द आलेला आहे। आणि पर्याय क्रमांक ड मयूर, मयूर म्हणजे मोर, तर मोराचा उल्लेख उत्तरात कुठेही आलेला नाही आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक अ आणि पर्याय क्रमांक क शुक आणि खगेंद्र या दोन्हींचा उल्लेख उत्तरात आलेला आहे। मग खालील उपपर्याय पाहूया। पर्याय 1 फक्त अ, पर्याय 2 अ व क, 3 फक्त ड आणि 4 सर्व पर्याय। त्यातील पर्याय क्रमांक 2 फक्त अ व क शुक आणि खगेंद्र, पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे। खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा। इथे आपल्याला कविता व्यवस्थित लक्षपूर्वक वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित 4 ते 6 क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहेत। इथे देखील तुम्ही उतार्याप्रमाणे कवितेचे लक्षपूर्वक वाचन करून घ्यायचे आहे। त्यासाठी व्हिडिओ थोडासा पॉज करायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित 4 ते 6 क्रमांकाचे प्रश्न सोडवायचे आहेत। प्रश्न क्रमांक 4, केशर शिंपीत कोण आला आहे? पर्याय 1 इंद्रधनुष्य, 2 हिरवे रान, 3 श्रावण, 4 आभाळ। यातील पर्याय क्रमांक 3 श्रावण, कवितेत उल्लेख आल्याप्रमाणे केशर शिंपीत श्रावण आला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, विशेषण व नाम यांची अयोग्य जोडी निवडा। बघा प्रश्नात काय दिले, विशेषण व नाम, विशेषण व नाम यांची योग्य जोडी निवडताना प्रथम विशेषण आणि त्यानंतर नाम अशी जोडी आली पाहिजे, याकडे विशेष लक्ष द्या। पर्याय 1 सोनेरी निशाणे, सोनेरी निशाणे, निशाणे नाम आहे आणि त्याआधी सोनेरी हे निशाण्यासाठी विशेषण आलं आहे, म्हणजेच सोनेरी निशाणे विशेषण आणि नाम, आणि ही दोन्ही विशेषण आणि नामाची जोडी वरील कवितेमध्ये आलेली आहे। पर्याय क्रमांक 2 भिजल्या मातीत, इथे पण प्रथम विशेषण आलं आहे भिजल्या आणि त्यानंतर नाम आलं आहे मातीत, आणि ही देखील भिजल्या मातीत ही जोडी देखील वरील कवितेमध्ये आलेली आहे। पर्याय क्रमांक 3 हिरव्या रानात,
इथे सुद्धा हिरव्या हे विशेषण आहे आणि रानात हे काय आहे, नाम आहे. तर इथं देखील विशेषण आणि नाम याची जोडी क्रमानेच आली आहे आणि ही सुद्धा वरील कवितेमध्ये आलेली आहे. पर्याय क्रमांक 4, आकाश वाटेने. आकाश प्रथम नाम आले आणि त्यानंतर वाटेने, म्हणजे प्रथम नाम, इथे प्रथम विशेषण अपेक्षित आहे, इथे प्रथम नाम आलं आहे आणि आकाश वाटेने हे कवितेत आहे, परंतु ते उलट्या क्रमाने आले, म्हणून पर्याय क्रमांक 4 नाम व विशेषण यांची अयोग्य जोडी. पर्याय क्रमांक 4 आकाश वाटेने हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, कवितेतील वर्णनानुसार श्रावण कसा आला आहे? अ, माळावर धावत, ब, लाटांशी खेळत, क, आकाश वाटेने आणि ड, ऊन घेऊन. बघा, माळावर धावत, लाटांशी खेळत आणि आकाश वाटेने या तिन्ही पद्धतीने श्रावण आला आहे असा उल्लेख वरील कवितेत आलेला आहे, परंतु पर्याय क्रमांक ड, ऊन घेऊन असा उल्लेख कवितेमध्ये कुठेही आला नाही आहे, म्हणून अ, ब आणि क हे 3 पर्याय असलेला पर्याय आपल्याला उपपर्याय आपल्याला शोधायचा आहे. तर बघा, अ, ब आणि क पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे फक्त अ, ब व क, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7, पुढीलपैकी निश्चितपणे पुल्लिंगी नाम असलेला पर्याय निवडा. पुल्लिंगी नाम. पर्याय 1 घड्याळ, घड्याळ ते घड्याळ हा पुल्लिंगी असणार नाही. पर्याय 2 मोर, तो मोर पुल्लिंगी आहे, परंतु पुढील पर्याय आपण चेक करायचे आहेत. 3 भाटी, ती भाटी, बोका विरुद्ध भाटी, ती भाटी स्त्रीलिंगी आहे. पर्याय क्रमांक 4 देवी, ती देवी स्त्रीलिंगी आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 मोर हे पुल्लिंगी नाम आहे. प्रश्न क्रमांक 8, खालील वाक्य अर्थपूर्ण होण्यासाठी योग्य वाक्प्रचाराची निवड करा. जेवण न झाल्यामुळे सूरजच्या टिंबटिंब. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी आपल्याला पर्यायातील योग्य तो वाक्प्रचार निवडायचा आहे. जेवण न झाल्यामुळे सूरजच्या पोटात बाकबूक होणे. पोटात बाकबूक होऊ लागली, अजिबात योग्य वाटत नाही आहे. पर्याय क्रमांक 2 पोटात दुखणे. जेवण न झाल्यामुळे सूरजच्या पोटात दुखले. पुढील पर्याय तपासून पाहू. पर्याय 3 पोटात कावळे ओरडणे. जेवण न झाल्यामुळे सूरजच्या पोटात कावळे ओरडले. हा वाक्प्रचार इथे अचूक बसत आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे 9, जोडशब्द नसलेला पर्याय निवडा. जोडशब्द नसलेला. पर्याय 1 औषध पाणी हा जोडशब्द असणार आहे. पर्याय 2 पाटपाणी हा देखील जोडशब्द असणार आहे. पर्याय 3 पिपाणी, पिपाणी हा जोडशब्द नाही आहे. तरी देखील चौथा पर्याय वाचूया, दवापाणी. दवापाणी हा जोडशब्द आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 पिपाणी हे जोडशब्द नसलेल्या पर्यायाचे उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10, पुढील अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय कोणता? पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 गव्हाची ओंबी हा योग्य समूहदर्शक शब्द किंवा शब्दसमूह असणार आहे. पर्याय क्रमांक 2 बालवीरांचा मेळावा हा चुकीचा वाटतोय, याला मागे ठेवूया. पर्याय क्रमांक 3 केवड्याचे बन, केवड्याचे बन असते हा देखील योग्य समूहदर्शक शब्द असणार आहे. आणि पर्याय क्रमांक 4 वारकऱ्यांची दिंडी, वारकऱ्यांची दिंडी असते, म्हणजे हा देखील योग्य समूहदर्शक शब्द असणार आहे. म्हणजेच अयोग्य समूहदर्शक शब्द असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 बालवीरांचा मेळावा, कारण बालवीरांचा मेळावा नसून बालवीरांचे पथक असते, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11, हा, भा, म, त, र या 5 अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पराभव या अर्थाचा शब्द मिळेल?
प्रथम आपल्याला काय करायचं आहे, दिलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण असा शब्द तयार करून घ्यायचा आहे. हा, भा, म, त आणि र. पहा, या शब्दांकडे पाहता क्षणीच आपल्या लक्षात येतंय म, हा, भा, र आणि त. तर कुठला शब्द तयार होतोय? महाभारत. आणि पुढील प्रश्न काय आहे? अर्थपूर्ण शब्दातील कितव्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यास पराभव या अर्थाचा शब्द मिळेल? आता बघा, हा आणि र, हार. हार. हार या शब्दाचा अर्थ होतो पराभव. म्हणजेच 1 आणि 2 दुसऱ्या क्रमांकाचे आणि 3 व 4 चौथ्या क्रमांकाचे, दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची अक्षरे घेतल्यानंतर हार हा शब्द तयार होतो, जो की पराभव या अर्थाचा आहे. बघूया दुसऱ्या आणि चौथ्या. इथे बघा, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे दुसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाची अक्षरे, म्हणजे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. क्रमांक 12. नदी वाहते त्या तालावर झाडे सरसर उंच वाढती. वरील ओळीत कोणते क्रियापद आलेले आहे? त्या, नदी, वाहते, सरसर. पर्याय क्रमांक 3 वाहते हे क्रियापद आलेले आहे. प्रश्न क्रमांक 13. त्यानंतर त्याला एक युक्ती सुचली. वरील वाक्याचा काळ ओळखा. युक्ती सुचली. पर्याय 1 वर्तमान काळ, 2 भविष्यकाळ, 3 साधा काळ आणि 4 आहे भूतकाळ. युक्ती सुचली. पर्याय क्रमांक 4 भूतकाळ. वरील वाक्याचा काळ आहे भूतकाळ. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 14. पुढीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी कोणती? चुकीची जोडी शोधायची आहे. पर्याय क्रमांक 1 राजा, रंक ही विरुद्धार्थाची योग्य जोडी असणार आहे. आशीर्वाद, वरदान. आशीर्वाद आणि वरदान हे दोन्ही एकाच अर्थाचे शब्द आहेत, म्हणजे हेच आपलं योग्य उत्तर असणार आहे. परंतु पुढील पर्याय तपासून पाहूया. पर्याय क्रमांक 3 शंका, खात्री ही विरुद्धार्थाची योग्य जोडी आहे. पर्याय क्रमांक 4 स्तुती, निंदा ही देखील विरुद्धार्थाची योग्य जोडी आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 आशीर्वाद आणि वरदान ही विरुद्धार्थाची चुकीची जोडी असणार आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 15. अलंकारिक शब्दाची चुकीची जोडी निवडा. पर्याय क्रमांक 1 सरकारी पाहुणा, कैदी ही बरोबर जोडी आहे. पर्याय क्रमांक 2 सिकंदर, गरीब व्यक्ती हा पर्याय थोडा मागे ठेवूया. पर्याय क्रमांक 3 शकुनी, कपटी. महाभारतातील शकुनी मामा सर्वांना माहिती आहे, कपटी ही देखील योग्य जोडी असणार आहे. आणि रंभा स्वर्गातील सुंदर स्त्री. रंभा हे एक स्वर्गातील एका अप्सरेचं नाव आहे, म्हणजेच ही देखील बरोबर जोडी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 सिकंदर, गरीब व्यक्ती. सिकंदर आणि गरीब व्यक्ती ही मात्र चुकीची जोडी असणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. खालील अक्षरे जुळवून तयार होणाऱ्या म्हणीतील शेवटून दुसरे अक्षर कोणते? दिलेल्या अक्षरांपासून एक म्हण तयार करायची आहे आणि त्यातील शेवटून दुसरे अक्षर आपल्याला शोधायचे आहे. तर पहा, इथे ही म्हण कशी तयार होते. सा, टी, उ, पू, का, पो, स आणि चा या अक्षरांपासून एक म्हण तयार करायची आहे. तर पहा, उ, चा आणि चा असा एक शब्द तयार होतोय. उसाच्या. त्यानंतर पोटी, पोटी असा एक शब्द होतोय.
आणि त्यानंतर काय राहते पहा, का, पू आणि स, कापूस. कापूस, उसाच्या पोटी कापूस, अशी एक म्हण तयार होते. आणि आपल्याला काय विचारले, ही एक अर्थपूर्ण म्हण आहे. आपल्याला विचारले तयार होणाऱ्या म्हणीतील शेवटून दुसरे अक्षर कोणते. पहिले आणि दुसरे, म्हणजे दुसरे अक्षर काय येणार आहे, पू. बघूया पू कुठल्या पर्यायात आहे. पर्याय क्रमांक 3 पू, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17. आई, कमळ, ऑगस्ट, गवत, तलवार हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द कोणता. आता इथे काय करायचं, आपल्याला वर्णमालेप्रमाणे ह्या शब्दांचा क्रम लावून घ्यायचा आहे. वर्णमालेत प्रथम येणाऱ्या अक्षराचा शब्द प्रथम, या पद्धतीने अक्षरांचा क्रम लावायचा आहे. तर पहा, इथे प्रथम आई येईल. प्रथम येईल आई, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती वालं अक्षर येईल म्हणजे ऑगस्ट, आणि तिसऱ्या क्रमांकावरती उरलेले शब्द कुठले आहेत, कमळ, गवत आणि तलवार. तर त्यातील कमळ हा तिसऱ्या क्रमांकावर येणार आहे. म्हणजेच वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी येणारा शब्द असणार आहे कमळ. कारण शब्द किती आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजेच तिसऱ्या क्रमांकाचा शब्द हा मध्यभागी येणार आहे, म्हणजेच कमळ. पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसत आहे बघा, कमळ. कमळ हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. पुढीलपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. पर्याय 1 मैत्रिणी. मैत्रिणी हा शुद्ध शब्द आहे. पर्याय 2 गरिबी, त्याला थोडं मागे ठेवूया. पर्याय क्रमांक 3 माहिती. माहिती हा देखील योग्य आहे. त्यानंतर चौथा वडिलांना, हा देखील व्याकरणिकदृष्ट्या योग्य शब्द आहे. पर्याय क्रमांक 2 हे मात्र चुकीचं लिहिलं गेलं आहे. इथे री, गरिबी, गरिबीतला री हा दुसरी वेलांटी नसून पहिली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा अशुद्ध शब्दाचा पर्याय असणार आहे. प्रश्न क्रमांक 19. पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यायला हवे. अरे राजा, एक छोटंसं काम करशील का रे. करशील का रे, प्रश्न विचारलेला आहे. म्हणजेच इथे प्रश्नचिन्ह, पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्ह येणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. पुढील पर्यायातील चुकीची जोडी निवडा. चुकीची निवडायची आहे. ईमेल, संदेश, बरोबर आहे. कीबोर्ड, कळफलक हे देखील बरोबर आहे. वेब आणि विषाणू, इथे गडबड वाटते. पुढील पर्याय पाहू. रेडिओ, आकाशवाणी हे देखील बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 वेब आणि विषाणू ही चुकीची जोडी असणार आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 22. आत्माराम रावजी देशपांडे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखले जाते. 1 गिरीश, 2 बालकवी, 3 सुनील आणि 4 अनिल. तर आत्माराम रावजी देशपांडे यांना अनिल या टोपण नावाने ओळखले जाते. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. पुढीलपैकी कोणता वर्ण हा अनुनासिक वर्ण आहे. अनुनासिक वर्ण म्हणजे ज्यांचा नाकातून उच्चार येतो असे वर्ण. पर्याय अ घ, पर्याय ब म, पर्याय क ढ आणि पर्याय ड न. यातील बघा, पर्याय ब म आणि पर्याय ड न हे 2 अनुनासिक वर्ण आहेत. पर्याय ब आणि पर्याय ड. खालचे उपपर्याय पाहूया. ब आणि ड कुठे दिसते पहा. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसत आहे फक्त ब आणि ड. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24. आरी हा प्रत्यय लावून पर्यायातील कोणता शब्द तयार होणार नाही. पर्याय पहा. रंगारी. रंग या मूळ शब्दाला आरी हा प्रत्यय लागून
रंगारी तयार झाला, म्हणजे इथे आरी लागला. पर्याय क्रमांक 2 पुढारी, पुढ आणि त्याला आरी, पुढारी, इथे देखील आरी लागलाय. पर्याय क्रमांक 3 भिकारी, भीक आणि त्याला आरी प्रत्यय लागून भिकारी तयार झाला. पर्याय क्रमांक 4 शेतकरी, शेत या मूळ शब्दाला करी लागला, म्हणजेच इथे अरी, आरी न लागता अरी लागला, म्हणजेच आरी हा प्रत्यय लागून तयार न होणारा शब्द आहे शेतकरी. पर्याय क्रमांक 4 शेतकरी. प्रश्न क्रमांक 25 त्याला डॅश डॅश या नावाने ओळखतात. त्याला डॅश डॅश या नावाने ओळखतात. पर्याय 1 वाघ, 2 केसरी, 3 वजनदार, 4 कमान. इथे बघा पर्याय 3 आणि 4 हे तर ऑलरेडी कट होतात, कारण वजनदार हे तर विशेषण आहे, त्याला वजनदार या नावाने ओळखतात असं तर होणार नाही. पर्याय 4 कमान, त्याला कमान या नावाने ओळखतात असं देखील अजिबातच होणार नाही. राहिला प्रश्न पर्याय क्रमांक 1 आणि 2चा, तर त्याला वाघ या नावाने ओळखतात, याऐवजी त्याला केसरी या नावाने ओळखतात. हे योग्य वाटतंय, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 केसरी हे प्रश्न क्रमांक 25चे योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारे आत्ता आपण मराठी या विषयातील प्रश्न अभ्यासले आहेत. उर्वरित गणित विभागातील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू. धन्यवाद.